नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी प्रेमचंद फुलचंद हातागळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. रात्रीच्या वेळी आपण बाहेर बसल्यानंतर आकाशात पहिला असता आपल्याला चंद्र दिसतो. तर कधी कधी मित्रांनो, चंद्र पाहत असताना तुम्हाला असेही लक्षात आले असेल की चंद्राचा आकार दररोज बदलतोय. अमावस्या आली की घरचे म्हणतात बाहेर जाऊ नको. का? तर बाहेर खूप अंधार असतो. अमावस्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. आणि पौर्णिमेच्या रात्री मात्र खूप मोठा चंद्र दिसतो, भरपूर प्रकाश दिसतो. असं का होतं? तर तेच आज आपण इयत्ता 5वीतील म्हणजे तुमच्याच परिसर अभ्यास या पुस्तकातील पृथ्वीचं फिरणं या पाठातील पौर्णिमा आणि अमावस्या हा घटक पाहणार आहोत. थोडंसं काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. पृथ्वी भोवती चंद्र परिभ्रमण करत असतो. म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. परिभ्रमण म्हणजे काय? फिरत असते. आपण सोप्या शब्दात, चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. याला परिभ्रमण म्हणायचं. परंतु या दोन भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात. पृथ्वीची भ्रमण कक्षा, चंद्राची भ्रमण कक्षा म्हणजे फिरण्याची जी एक कक्षा आहे, एक रेग आहे, एक रेष आहे, त्या दोघी एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत असतील असं नाही. ते येतात एका रेषेत, परंतु नेहमीच एका रेषेत असतील असं नाही. कोण कोण? सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. आणि आपल्याला चंद्राचा पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो आपल्याला. आपण कायम जर चंद्राकडे पाहिलं, आकाशात पाहिलं चंद्राकडे, तो आपल्याला त्या पृथ्वीचा अर्धा भाग दिसतो चंद्राचा. म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एक बाजू दिसते. पृथ्वीवरील आपणाला चंद्राची एकच बाजू दिसते मित्रांनो, चंद्राची दुसरी बाजू दिसत नाही. आणि चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, म्हणजे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडत असतो, त्यामुळं तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडत असतो, त्यामुळं तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. आणि पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. म्हणजे पौर्णिमेच्या रात्री असा दिसतो का नाही चंद्र? पहा बरे, पौर्णिमेच्या रात्री असा पूर्ण चंद्र दिसतोय, पूर्ण दिसतो. आणि अमावस्येच्या रात्री कोणताच भाग दिसत नाही. अमावस्येच्या रात्री कोणताच भाग दिसत नाही, परंतु पौर्णिमेच्या रात्री मात्र चंद्रभाग दिसतो. आणि थोडंसं विचार केलं तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दररोज असा भाग बघा कमी कमी होत जातो. असा भाग कमी कमी होतात, हळू हळू हळू. परत असा भाग होतो, परत असा भाग होतो, आणि कालांतरानं परत असा भाग होतो. आधीचा पौर्णिमेचा चंद्र असा, हा पौर्णिमेचा चंद्र, आणि त्याच्यानंतर अमावस्येपर्यंत चंद्राचा भाग असा कमी कमी होत जातो. त्याला आपण चंद्राच्या कला म्हणतो. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा हा भाग वाढत 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 जातोय. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हा भाग कमी कमी होत जातो. याला चंद्राच्या कला म्हणतात. मग आपण असं पाहूया, चंद्राच्या कला म्हणजे काय? तर थोडक्यात मित्रांनो, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा भाग पुन्हा पुन्हा वाढत जाणं आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा भाग कमी कमी होत जाणं, याला चंद्राच्या कला म्हणतात. आता चांद्रमास म्हणजे चांद्र महिना, चंद्राचा महिना सोपे भाषेत, आणि तिथी म्हणजे दिवस, वार. कसं ओळखायचं? नीट लक्षात घ्या मित्रांनो. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत
15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत. म्हणजे चंद्र छोटा असतो, परत मोठा 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 होत जातो. अमावस्यापासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत येण्यास आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जाण्यास म्हणजे 14-15 दिवसाचा काळ राहतो. म्हणजे पौर्णिमा अमावस्या ह्याच्यामध्ये 14-15 दिवसाचा फरक असतो. अमावस्या पौर्णिमा ह्याच्यामध्ये 14-15 दिवसाचा फरक राहतो. आणि अशा प्रकारे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळास, एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळास चांद्रमास म्हणतात. चांद्रमास म्हणजे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला चांद्रमास म्हणतात. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. तर मित्रांनो, आज आपण पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे काय पाहिलं, चंद्रकला पाहिल्या, चांद्रमास पाहिला आणि तिथी पाहिली. खूप सोपं आहे. पौर्णिमा म्हणजे काय की ज्या रात्री आकाशात चंद्र हा पूर्ण दिसतो त्या रात्रीला पौर्णिमेची रात्र म्हणतात. आणि अमावस्या म्हणजे काय की ज्या रात्री आकाशामध्ये चंद्र अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्येची रात्र म्हणजे अमावस्या म्हणतात. तर मित्रांनो, मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा आपणास प्रयत्न केला आहे. आता काय करायचंय, आता मी जो घटक घेतला त्या घटकावर तुम्हाला एक छोटासा अभ्यास करायचा आहे. तुम्ही पौर्णिमा किंवा अमावस्याला घराच्या बाहेर थोडे येऊन, अंगणात येऊन आकाशाकडे पाहायचं आणि चंद्राच्या दररोज वाढत जाणाऱ्या कला किंवा कमी होत जाणाऱ्या कला ह्या पाहायच्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पौर्णिमे तो अमावस्येचा काळ हा 14-15 दिवसाचा असतो. अमावस्या ते पौर्णिमेचा काळ 14-15 दिवसाचा असतो. यामध्ये चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा भाग हा कमी कमी होत जातो, वाढत जातो. आणि अमावस्यापासून अमावस्यापर्यंतचा काळ, एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंतचा काळ, याला चांद्रमास म्हणतात. हे कसं होतं हे तुम्ही प्रत्यक्ष पाहायचे. खूप लांब जाऊ नका मित्रांनो. आपल्या अंगणात आले, सहज आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला ह्या गोष्टी बघतात. तर निश्चितच तुम्ही स्वतः खात्री करा, स्वतः पहा, हा प्रयोग करा आणि दररोज रात्री किमान 15 दिवस वळीनं रात्री 5 मिनटं तरी आकाशाचं निरीक्षण करा. धन्यवाद.